श्रद्धा मोहनराव जाधव। पण जेव्हा 10वी झाली तेव्हा मी कन्फ्यूज होते की कोणता क्लास जॉईन करायचा। आरसीसी जॉईन केल्यानंतर मी 11वी मध्ये पूर्ण ऑनलाईन मोडमध्ये केला क्लास। मला आरसीसीची टीचिंग खूप आवडली, त्याच्यामध्ये सगळे कन्सेप्ट माझे क्लिअर होत होते। मोटेगावकर सरांनी खूप सपोर्ट केला आणि खूप त्यांचा मोलाचा वाटा आहे माझ्या यशामध्ये। आरसीसीच्या बुकलेटमध्ये केमिस्ट्रीमध्ये प्रत्येक चॅप्टरचे क्वांटिटी क्वेश्चन्स ते जास्त आहे, पण तरी प्रत्येक टाईपचे आणि प्रत्येक व्हरायटीचे क्वेश्चन त्यामध्ये क्लिअर होतात। एनसीईआरटीची पूर्ण समरी ईगल व्ह्यूच्या फॉर्ममध्ये दिली होती। माझ्या फ्रेंड सर्कलमध्येही जास्त फ्रेंड्स नव्हत्या, माझ्या 1-2 फ्रेंड्सच होत्या। त्यामधून पण आमचं डिस्कशन जे होतं ते जास्त तर अभ्यासावरतीच असायचं। जेव्हा मी रिपीटरला आले तेव्हा मी माझे सगळे प्रॉब्लेम्स ओव्हरकम केले, मी घाबरायचं कमी केलं आणि प्रॅक्टिस जास्त केली। नमस्कार, माझं नाव श्रद्धा मोहनराव जाधव, मी लातूरचीच आहे। मला नीटमध्ये 677 मार्क मिळाले। लहानपणापासूनच माझं एम होतं की डॉक्टर बनायचं म्हणून। पण जेव्हा 10वी झाली तेव्हा मी कन्फ्यूज्ड होते की कोणता क्लास जॉईन करायचा। तेव्हा खूप जणांनी सजेस्ट केलं की आरसीसी हे बेस्ट कोचिंग क्लास आहे म्हणून। तेव्हा मग मी डिसाईड केलं की मी आरसीसी जॉईन करेन म्हणून। आरसीसी जॉईन केल्यानंतर मी 11वी मध्ये पूर्ण ऑनलाईन मोडमध्ये केला क्लास। जेव्हा 12th मध्ये आरसीसी सेट एक्झाम घेण्यात आली तेव्हा मला 75% स्कॉलरशिप मिळाली आणि माझं सिलेक्शन अर्जुना बॅचला झालं। तेव्हा वाटलं की माझं आरामात फर्स्ट अटेम्प्टमध्येच होऊन जाईल म्हणून, परंतु काही कारणांमुळे माझं सिलेक्शन झालं नाही। मी एक्झाममध्ये खूप घाबरले आणि खूप सिली मिस्टेक्स झाल्या, त्याच्यामुळे माझा स्कोअर फर्स्ट अटेम्प्टमध्ये 500च आला। त्याच्यानंतर मग मी डिसाईड केलं की रिपीट करेल म्हणून। तेव्हाही मला खूप साऱ्या जणांनी म्हणले की आरसीसीमध्ये आता परत नको घेऊ, दुसऱ्या कोचिंग क्लासेसचं बघ म्हणून। पण मला आरसीसीवरती खूप फेथ होता, त्यामुळे मी डिसाईड केलं की मी परत आरसीसीमध्येच ॲडमिशन घेईन म्हणून। आरसीसीमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर माझं सिलेक्शन सुपर फोटॉन बॅचला झालं। मला आरसीसीची टीचिंग खूप आवडली, त्याच्यामध्ये सगळे कन्सेप्ट माझे क्लिअर होत होते आणि आम्हाला दररोज डीपीपी पण प्रोव्हाइड करत होते टीचर्स, जेणेकरून माझे जे पण डाऊट्स आहेत किंवा जे पण वीक पॉईंट्स आहेत त्या प्रत्येक वीक पॉईंटवरती मी भर देऊ शकते आणि त्याच्यामुळे माझे सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले। मोटेगावकर सरांनी खूप सपोर्ट केला आणि खूप त्यांचा मोलाचा वाटा आहे माझ्या यशामध्ये। सर खूपच युनिक स्टाईलमध्ये शिकवायचे आणि ते खूप एनर्जेटिक असायचे, जेणेकरून आम्हालाही खूप उत्साह भरायचा। आणि त्यांनी जे पण ट्रिक्स दिल्यात त्या ट्रिक्स मला एक्झामच्या पेपरमध्येही आठवत होत्या। एवढ्या युनिक ट्रिक्स आणि एवढ्या छान ट्रिक्स होत्या ते। मोटेगावकर सरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। मी आरसीसी बुकलेट सोडून बाकी कुठलंच बुक प्रेफर नाही केलं। आरसीसीचे बुकलेट एकदम सफिशियंट आहेत। आरसीसीच्या बुकलेटमध्ये केमिस्ट्रीमध्ये प्रत्येक चॅप्टरचे क्वांटिटी क्वेश्चन्सची जास्त आहे, पण तरी प्रत्येक टाईपचे आणि प्रत्येक व्हरायटीचे क्वेश्चन त्यामध्ये क्लिअर होतात। आणि केमिस्ट्रीच्या बुकलेटमध्ये प्रत्येक चॅप्टरचे खूप सारे क्वेश्चन्स आहेत, अराउंड 300-400 क्वेश्चन्स आहेत, पण क्वांटिटी खूप जास्त आहे, पण त्याची व्हरायटी आणि लेवल ऑफ क्वेश्चन्स पण खूप चांगले आहेत, जेणेकरून नीटमध्ये कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन आला तरी माझं चुकणार नाही अशी गॅरंटी मला मिळत होती। फिजिक्सच्या बुकलेटमध्येही क्लासवर्क, असाइनमेंट आणि PYQचे वेगवेगळे सेक्शन्स होते, जे मी सगळे सॉल्व्ह केले आणि खूप वेळेस सॉल्व्ह केलेत, एवढे की मला तोंडपाठ होऊन गेले होते सगळ्यांचे आन्सर्स। आणि बायोसाठी मी फक्त एनसीईआरटी रेफर केली, बाकी काहीच नाही। सो इन शॉर्ट मी पूर्ण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोसाठी मी बुकलेट आणि आरसीसीचे डीपीपी, मॉक टेस्टचे पेपर्स आणि जे पण क्लास नोट्स आहेत त्याला सोडून मी बाकी काहीच रेफर नाही केलं आणि त्यामुळेच मला वाटतं की एवढं सफिशियंट होतं आणि मला एवढे चांगले मार्क्स मिळाले। खूप जण कन्फ्युज्ड असतात की लास्टच्या 1-2 महिन्यामध्ये काय करायचं म्हणून, तर त्याच्यासाठी पण आरसीसीनं ब्रह्मास्त्र, ईगल व्ह्यू आणि डू ऑर डाय सारखे बुकलेट प्रोव्हाइड केले होते, जेणेकरून फास्ट रिव्हिजन होईल आणि शेवटी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तेही हायलाईट करून दिले होते, जेणेकरून मला काहीच प्रॉब्लेम नाही आला। एनसीईआरटीची पूर्ण समरी ईगल व्ह्यूच्या फॉर्ममध्ये दिली होती, ज्यामुळे पूर्ण एनसीईआरटीचा सार त्याच्यामध्ये आला होता आणि खूप इझी झालं होतं मला ते वाचायला आणि एक्झामला फेस करायला। माझ्या फ्रेंड सर्कलमध्येही जास्त फ्रेंड्स नव्हत्या, माझ्या 1-2 फ्रेंड्सच होत्या। त्यामधून पण आमचं डिस्कशन जे होतं ते जास्त तर अभ्यासावरतीच असायचं आणि जेव्हा पण आमचा पेपर व्हायचा तेव्हा आम्ही सोबतच बसून एकमेकांचे डाऊट्स क्लिअर करायचो आणि एकमेकांना गायडन्स करायचो की कुठला क्वेश्चन कशा वेनं सॉल्व्ह करायचा आहे म्हणून। आणि माझी जी फ्रेंड होती तिला एकीला 680 मार्क्स आले आणि एकीला 604 मार्क्स आले। फर्स्ट अटेम्प्टमध्ये माझा अभ्यास चांगला झाला होता, पण पेपरच्या दिवशी मी खूप घाबरले आणि मी प्रेशर बेअर नाही करू शकले, त्यामुळे मला कमी मार्क्स आले आणि माझ्या खूप सिली मिस्टेक्स पण झाल्या। जेव्हा मी रिपीटरला आले तेव्हा मी माझे सगळे प्रॉब्लेम्स ओव्हरकम केले, मी घाबरायचं कमी केलं आणि प्रॅक्टिस जास्त केली, अभ्यास पण खूप जास्त केला। मी जास्ती तर अभ्यास लिहून पाठ करायचे, कारण मोटेगावकर सर म्हणायचे की लिहिलेलं विसरत नसतं, म्हणून मी तसा अभ्यास करायचे। आणि आमचे सतत एवढ्या टेस्ट सिरीज झाल्या होत्या आणि आम्ही एवढे पेपर दिले होते की जेणेकरून मला फायनल नीटची एक्झाम पण असं वाटत होतं की मी आरसीसीची मॉक टेस्टच दिले, त्यामुळे मला खूप कॉन्फिडन्स आला आणि मी एकदम स्ट्रेस फ्री माइंडनं पेपर दिला फायनल नीटचा आणि मला एवढा चांगला स्कोर माझा आला। मोटेगावकर सरांचा 23 वर्षाचा अनुभव मला खूप बेनिफिशियल ठरला आणि आरसीसीचे जे बुकलेट्स आहेत त्यांनी पण मला खूप यश मिळालं, कारण त्याच्यामधले जसे तसे क्वेश्चन्स फायनल नीटच्या एक्झाममध्ये येतात
सो त्याच्यामुळेही माझा स्कोर खूपच बूस्टअप झाला, कारण मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये एवढं बुकलेटला इम्पॉर्टन्स दिलं नव्हतं, पण जेव्हा मी रिपीटला आले तेव्हा मी बुकलेटवरती जास्त भर दिलं आणि बाकी रेफरन्स बुकला एवढं भर नाही दिलं. त्यामुळं मला असं म्हणायचं की RCC बेस्ट आहे आणि मी RCCला प्रेफरन्स देते. सो फायनली मला एवढंच म्हणायचं आहे की माझं जे यश आहे ते सगळ्यात जास्त RCCमुळे आणि RCCच्या टीममुळे आणि मॅनेजमेंट स्टाफ सगळ्यामुळे आहे. सो मी माझ्या यशाचं श्रेय मोटेगावकर सर, पूर्ण RCC टीम, मॅनेजमेंट स्टाफ आणि माझ्या आई वडिलांना देते. परत एकदा सगळ्यांचे खूप आभार. थँक्यू सो मच. दिल से RCC. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.